श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघताय कारण सध्या तुमच्या मनात काहीतरी चालू आहे, काहीतरी जे तुम्हाला शांत बसू देत नाही, काहीतरी ज्याचं उत्तर तुम्हाला सापडत नाही. पण आज जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो योगायोग नाही, तो स्वामींचा संकेत आहे. होय, स्वामी समर्थ कधीच कारणाशिवाय कोणालाही हाक देत नाही आणि आज ती हाक तुम्हाला आहे. कधी असा विचार केलाय का, हा व्हिडिओ मला आत्ताच का दिसला? थांबा, या प्रश्नाचं उत्तर पुढच्या काही क्षणात मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. एक प्रश्न स्वतःला विचारा, मी खरंच एकटा आहे का? सत्य काय आहे माहीत आहे? तुम्ही कधीच एकटे नाही, कारण या जगात तुझ्या प्रत्येक कृतीचे साक्षीदार दोनच आहेत. एक म्हणजे तुझा आत्मा आणि दुसरा म्हणजे सर्वज्ञ परमेश्वर. हे फक्त शब्द नाहीत. आपल्या संत परंपरेत, विशेषतः गुरुचरित्रामध्ये वारंवार सांगितलं आहे, गुरु सर्वज्ञ आहेत. ते भक्तांच्या प्रत्येक भावनेला जाणतात. तुम्ही काय विचार करता, काय बोलता आणि काय लपवता हे सगळं त्यांना माहीत असतं. तुम्ही काहीही करा, कुठेही करा, पण स्वामींच्या नजरेतून काही सुटत नाही. थांबा, पुढे जे सांगणार आहे ते तुमचा विचार बदलू शकतं. कधी तुमच्या आयुष्यात असं झालंय का, मोठे संकट टळतं आणि तुम्हाला कळतच नाही? विचार करा, किती वेळा तुम्ही वाचलात आणि तुम्हाला कळलंच नाही. तेव्हा समजून घ्या, ते सर्व योगायोग नव्हते, ती गुरु कृपा होती. श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे स्वामी भक्तांवर संकट येण्याआधीच दूर करतात. जी संकट तुला टळून गेली तीच तर स्वामींची कृपा आहे. स्वामी काही बोलत नाहीत, पण ते रक्षण करत असतात. आता एक गोष्ट ऐका, ही फक्त कथा नाही, ही गुरुकृपेची सत्य अनुभूती आहे. गुरुचरित्रामध्ये एक अत्यंत प्रभावी प्रसंग आहे. नरसोबाच्या वाडीसमोर नदीच्या पलीकडे अमरापूर नावाचे एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्या ब्राह्मणाचा एक कठोर नियम होता, फक्त 5च घरात भिक्षा मागायची. मिळालं तर खायचं आणि जर काही मिळालं नाही तर तो भिक्षेसाठी 6व्या घरात कधी जात नसत. उपाशी राहायचा, पण नियम मोडायचा नाही, हीच त्याची श्रद्धा आणि स्वाभिमान होता. त्याच्या घरासमोर एक घेवड्याच्या शेंगेचा वेल होता. तोच त्याचा एकमेव अन्नाचा आधार. जेव्हा भिक्षा मिळत नसे तेव्हा ते त्या शेंगावरच दिवस काढायचे. एक दिवस श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या गावात आले. ते त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्यावेळी ब्राह्मण घरी नव्हता. घरात फक्त त्यांची पत्नी एकटीच होती. त्या दिवशी त्या घरात काहीच नव्हतं, अगदी धान्याचा एक कणही नाही. पण त्या ब्राह्मण स्त्रीने काय केलं, तिने त्या वेलावरील काही शेंगा तोडल्या, प्रेमाने शिजवल्या आणि अत्यंत श्रद्धेने स्वामींना अर्पण केल्या. तिच्या मनात एकच भावना होती, अतिथी म्हणजे देव. स्वामींनी ते अन्न स्वीकारलं, पण जाताना त्यांनी तो घेवड्याचा वेलच खुडून टाकला, चुरगाळून टाकला. हे पाहून ती स्त्री व्याकुळ झाली. ती विनवणी करू लागली, महाराज, आमचं काही चुकलं आहे का? आमचा आधार का काढून घेतला? पण स्वामी काहीही न बोलता निघून गेले. ती स्त्री खूप व्यथित झाली. तिथेच बसून रडत राहिली. तिच्या मनात वेदना होत्या, पण तरीही स्वामींवर राग नाही. काही वेळाने ब्राह्मण घरी आला. तिने त्याला सर्व घडलेला प्रसंग सांगितला. तो शांतपणे म्हणाला, आपल्या हातून काही चूक झाली असेल, म्हणूनच स्वामींनी असं केलं असेल. तू रडू नकोस, मी स्वतः जाऊन त्यांना विचारतो. तो लगेच नदी पार करून स्वामीकडे गेला आणि नम्रपणे विचारलं. तेव्हा स्वामी म्हणाले, तुझी माझ्यावर श्रद्धा असेल तर आत्ताच घरी जा आणि त्या वेलाला मुळासकट काढून टाक. हे ऐकून तो ब्राह्मण खूप दुःखी झाला, कारण तो वेलच त्यांचा शेवटचा आधार होता आणि तो जर मुळासकट काढला तर तो कायमचा नष्ट होणार होता. पण त्याने स्वामींची आज्ञा मानली आणि घरी परत आला. त्या वेलाजवळ जाऊन त्याने जमीन खोदायला सुरुवात केली. तो वेल मुळासकट काढण्यासाठी खोल खड्डा करू लागला आणि अचानक त्या जमिनीत त्याला लपवलेलं धन सापडलं, खजिना. तेव्हा त्याला समजलं, स्वामींनी आपला आधार काढून घेतला नाही तर मोठा आधार देण्यासाठी छोटा आधार दूर केला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा,
आपल्याला जे गमावल्यासारखं वाटतं ते कधी कधी मोठं मिळवण्यासाठी असतं. गुरूंची आज्ञा कठीण वाटली तरी ती शेवटी कल्याणासाठीच असते. आपण सगळे नेहमीच एक चूक करतो. जेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा आपण लगेच विचार करतो, देव माझ्यासोबत नाही, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्याबरोबरच असं का? आणि हळूहळू आपली श्रद्धा ढळायला लागते, विश्वास कमी व्हायला लागतो. काही लोक तर इतकेही म्हणतात, देव खरंच आहे का? असेल तर माझ्यासोबत असं का घडतं? आणि तिथूनच सुरुवात होते चुकीच्या विचारांची, चुकीच्या मार्गाची. पण ही कथा आपल्याला काय शिकवते माहीत आहे? त्या ब्राह्मणाच्या आयुष्यातही त्यांचा एकमेव आधार काढून घेतला गेला तरीही त्याने देवाला दोष ठेवला नाही, श्रद्धा सोडली नाही. आपण मात्र छोट्या संकटातच तुटतो, लगेच म्हणतो बस आता काही नाही होणार. देवाने साथ सोडली, पण सत्य काय आहे माहीत आहे? देव कधीच साथ सोडत नाही. तो फक्त पाहतो तुमचा विश्वास किती खरा आहे. कधी कधी स्वामी तुमचा आधार काढून घेतात, कारण तुम्ही ज्या छोट्या गोष्टीला धरून बसलात ना, त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी तुम्हाला द्यायचं असतं. स्वामी तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला घडवत असतात. आज जर तुमच्या आयुष्यात काहीतरी तुटत असेल, काहीतरी हातातून निसटत असेल, तर लगेच दुःखी होऊ नका. थोडं थांबा, लगेच काही निष्कर्ष काढू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच नुकसान आहे की काहीतरी मोठ्या सुरुवातीची तयारी आहे? कदाचित आज तुम्ही जिथे आहात ते तुमचं अंतिम ठिकाण नाही, तर स्वामींना तुम्हाला जिथे घेऊन जायचं आहे त्याची ही सुरुवात आहे. मित्रांनो, देव सगळीकडे आहे, पण आपण मंदिरात का जातो माहीत आहे? कारण जसं उन्हात वारा असतो पण सावलीत त्याचा खरा आनंद मिळतो, तसंच देव सगळीकडे आहेत, पण मंदिरात त्याची जाणीव जास्त असते. आणि जेव्हा जाणीव वाढते तेव्हा विश्वासही वाढतो, आणि जिथे विश्वास असतो तिथे शक्ती निर्माण होते. कधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का, मी खरंच स्वामींवर विश्वास ठेवतोय का? या प्रश्नाचं उत्तर गुरुचरित्रामधील हा प्रसंग ऐकल्यावर तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या डोळ्यावर जी खोटी पट्टी आली आहे ती उतरेल. तुमची खरंच स्वामींवर विश्वास असेल, श्रद्धा असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, भाग्यवंत ठराल. सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी गंगा, दोघेही अत्यंत धार्मिक, अत्यंत श्रद्धाळू होते. ते रोज गुरूंचं नाम, पूजा, सेवा करत असे. पण त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं. त्यांना संतान नव्हतं. वर्षानुवर्ष ते प्रार्थना करत होते, पण काहीच फळ मिळत नव्हतं. समाजात लोक टोमणे मारायचे, घरातही दुःखाचं वातावरण. मनात कधी कधी असा विचार यायचा, मी इतकी भक्ती करतो तरी माझी इच्छा का पूर्ण होत नाही? एक दिवस त्याने पूर्ण मनाने गुरूंना शरणागती पत्करली आणि अंतर्मनातून प्रार्थना केली, माझ्यावर कृपा करा, मला मार्ग दाखवा. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं, औदुंबराच्या झाडाची पूजा करा आणि गुरुचरित्राचं पारायण करा. इथेच खरी गोष्ट सुरू होते. त्यांनी लगेच प्रश्न विचारले नाहीत, कधी होईल असं विचारलं नाही, फक्त श्रद्धेने सुरू केलं. पण लगेच काहीच बदल झाला नाही. दिवस गेले, महिने गेले, परिस्थिती तशीच. इथेच खरी परीक्षा होती. 60 वर्ष झाली तरी त्यांना अपत्य झालं नाही. विचार करा, आयुष्य संपत आले आणि एक स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. समाजाचे टोमणे, आतून तुटलेलं मन. मित्रांनो, आपण 2 दिवस प्रयत्न करतो आणि लगेच हार मानतो, पण इथे 60 वर्ष तरी विश्वास सोडला नाही. एक दिवस त्यांनी पूर्ण श्रद्धेने विचार बदलला. तो ब्राह्मण म्हणाला, मी फळासाठी भक्ती करत नाही, मी श्रद्धेसाठी भक्ती करतोय. आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल व्हायला लागले. योग्य वेळ आली आणि त्यांना संतान प्राप्ती झाली. मित्रांनो, ही कथा आपल्याला काय सांगते? विश्वास म्हणजे लगेच परिणाम मिळत नाही, तर परिणाम दिसत नसतानाही थांबून न राहणं. आपण काय करतो? 2 दिवस प्रार्थना आणि लगेच म्हणतो काही होत नाही. मग स्वामी वेळ घेतात पण कधीच नाकारत नाही. जिथे श्रद्धा टिकते तिथे चमत्कार घडतो. तुम्ही जे मानता तेच तुमच्याकडे आकर्षित होतं. श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो. आज स्वामी फक्त एकच गोष्ट पाहत आहेत, तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा. जर ती खंबीर असेल तर अशक्य सुद्धा शक्य होतं. तुम्ही चालू शकत नसाल, स्वामी तुम्हाला धावायला शिकवतील.
तुमच्याकडे काहीच नसेल तरीही स्वामी तुम्हाला उभं करतील. स्वामी समर्थ कधीच भक्तांना अर्ध्यावर सोडत नाहीत. फक्त एकच अट आहे, पूर्ण विश्वास. अर्धा विश्वास अर्धा परिणाम देतो, पूर्ण विश्वास आयुष्य बदलतो. स्वामींचं एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द नाहीत, हे तुमचं रक्षण कवच आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा हे शब्द आठवा आणि बघा, तुमच्यात पुन्हा उभं राहण्याची ताकद येते. आता डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये मी एकटा नाही असं लिहा आणि बघा पुढचे 7 दिवसात तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. आणि लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्हाला कारणांशिवाय दिसला नाही. कदाचित हीच तुमच्या आयुष्यातली सुरुवात आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाला तरी आज याची गरज आहे. आता पुढचे काही क्षण खूप महत्त्वाचे आहेत. कृपया हा भाग स्किप करू नका, कारण पुढे जो मंत्र आपण एकत्र म्हणणार आहोत तो फक्त शब्द नाही. हा मंत्र तुमच्या मनातली भीती कमी करेल, तुमची श्रद्धा अधिक मजबूत करेल आणि हळूहळू तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश आकर्षित करेल. पण एक छोटी अट आहे, हा मंत्र फक्त ऐकायचा नाही तर मनापासून अनुभवायचा आहे. म्हणून जिथे आहात तिथेच थांबा. 5 सेकंद डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता मनातल्या सगळ्या चिंता, सगळा ताण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि पूर्ण विश्वासाने माझ्या सोबत म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. माझं रक्षण करा, मला मार्ग दाखवा, माझ्या जीवनात श्रद्धा, शांती आणि यश प्रदान करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हे तुम्ही जितक्या श्रद्धेने म्हणाल तितकी तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात होईल. लक्षात ठेवा, अर्धा विश्वास अर्ध फळ देतो, पण पूर्ण विश्वास ठेवा, आयुष्य बदलतो. आता आपण ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः हा मंत्र जप सुरू करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमो नमः।